आजच्या या सभेला प्रचंड गर्दी झाली आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। कृष्णाबाईला माझं वंदन। यशवंतराव चव्हाण यांचं मी स्मरण करतो आणि आजच्या या लोकशाही बाळासाहेब लोकशाही ना लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी याचे अधिकृत आपले उमेदवार नगराध्यक्षपदाचे राजेंद्र सिंग आत्माराम यादव आणि त्यांच्यासोबत 31 लोकांची टीम आहे। जोरदार टीम इकडे उभे राहा, कळेल मला। 31 लोकांची टीम घेऊन राजेंद्र यादव उभे आहेत आणि मी त्यांना आणि सर्व उमेदवार पाठीमागे आहेत। सर्व समाजाचे या ठिकाणी नाही ते तिथे राहू दे, मी तिथे जाईन नंतर। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या सर्व लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी या अधिकृत उमेदवारांना आपण निवडून द्या, अशा प्रकारची विनंती आपल्याला मी करतो। खरं म्हणजे कराड ही महाराष्ट्राच्या विकासाची यज्ञभूमी आहे। इथं संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली आणि महाराष्ट्राच्या विकासाची गुढी उभी राहिली। तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी शिवसेनेने यशवंत विकास आणि लोकशाही आघाडीच्या सोबत एकत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। विकासासाठी हे सर्व लोक एकत्र आले आणि म्हणून विकासाचा हा अजेंडा आपला अजेंडा विकासाचा आहे आणि विकासासाठी या कराडमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे। विकासासाठी बदल आवश्यक आहे आणि म्हणून कराडच्या विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे। माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इकडे आहेत, बराच उशीर झाला तरी त्या थांबलेल्या आहेत आणि म्हणून लाडकी बहीण योजना देखील आपण केली। मी मुख्यमंत्री असताना माझ्या 2.5 वर्षाच्या काळात अनेक योजना आपण केल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, त्याचबरोबर ST मध्ये 50% सवलत देण्याची योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना, अनेक योजना आपण केल्या आणि या योजनांमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि मी आपल्याला सांगतो की कुणी किती काही म्हटलं, काही केलं तरी सुद्धा कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। मी या ठिकाणी एकच सांगतो, इथं एवढी सगळी ताकद राजेंद्र आहेत, बाळासाहेब आहेत आणि सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेली आपली शिवसेना आणि सगळे एकत्र आलेले आहेत आणि म्हणून हे सगळी एकत्र ताकद या समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो। आणि म्हणून राजेंद्र आपल्या 31 लोकांच्या टीमला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो। कराडच्या विकासाची गाडी सुसाट गेली पाहिजे। मैदानात उतरली आहे आपली लोकशाही आणि यशवंत आघाडी। खऱ्या अर्थाने प्रगतीचे डबे जोडणार आम्ही विकासाच्या गाडीला आणि म्हणून येत्या 2 तारखेला या ठिकाणी ही निवडणूक होती आहे आणि इथं निशाणी पण चांगली घेतली, काय नारळ आणि छत्री, म्हणजे विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय आहे नारळ आणि म्हणून विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय नारळ आणि म्हणून आमचा नारळ विकासाचा आहे, प्रगतीचा आहे, समृद्धीचा आहे। ज्यांनी लावली कराडची वाट
त्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना दाखवू घरची वाट. दाखवणार ना का हो बाळासाहेब? आणि म्हणून राजेंद्र सिंग, खरं म्हणजे तुमची टीम घेऊन तुम्ही पुढे चला. या नव्या कराडचे शिल्पकार म्हणून तुम्ही काम करा. आणि त्याचबरोबर आपली छत्री पण आहे ना, छत्री पण ऊन वारा पावसात आपल्याला साथ देते. चांगले शोधून घेतले तुम्ही लोकांनी, कलाकार लोक आहेत ते. आणि म्हणून एवढंच मी सांगतो, हा जनतेतला माणूस आहे. जिथं संकट असतं तिथं धावून जातो, जात पात धर्म काय बघत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा हा राजेंद्र सिंग यादव बाबा, त्याला नगराध्यक्ष होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्याच्या मागे बाळासाहेब आहेत, एकनाथ शिंदे आहे, आम्ही सगळे आहोत. ज्यांच्या खऱ्या अर्थाने ज्या सभेला महिला, त्याचा मतपेटी नंबर पहिला. हे गणित लक्षात ठेवा. हे विधानसभेत पाहिलं आपण, ती जादू विधानसभेत पाहिली आहे. ती जादू या कराडच्या नगरपालिकेमध्ये देखील दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा विकासाचा झेंडा या कराड नगर परिषदेवर आपल्याला फडकवायचा आहे. त्यावेळेस मला वाटतं आतापर्यंत कराडला मी 325 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. 325 कोटीचा. कराडच्या पाणी पुरवठ्यासाठी 64 कोटींचा निधी दिलाय. अच्छा. ड्रेनेज व्यवस्थेसाठी 96 कोटी 28 लाख रुपयांचा निधी दिलाय. वैशिष्ट्यपूर्ण कामं आणि रस्ते यासाठी 158 कोटी रुपये दिलेत. सुवर्ण जयंती नगरोत्थान 13 कोटी, लोकशाही अण्णाभाऊ साठे योजना 7 कोटी, जिल्हा नियोजन मधून 34 कोटी. मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये विकासाची गंगा या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून ज्या वेळेस राजेंद्र यायचे त्या वेळेस मी त्यांना निधी मंजूर करायचो. हे काय मी उपकार केले नाही, ही माझी जबाबदारी आहे. हे आपण केलंच पाहिजे. हा तुमचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, हा जनतेसाठीच खर्च झाला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका माझी आहे. पण एक वेळा तुम्ही या आघाडीला, लोकशाही आघाडी, यशवंत आघाडी, शिवसेना या आघाडीला तुम्ही एकदा सत्ता देऊन बघा, एकदा परिवर्तन घडून बघा. बाकी एकनाथ शिंदेवर सोडा. हा एकनाथ शिंदे तुमचं कराड या ठिकाणी विकास काय असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी विकास आराखडा तयार करण्यात येईल. दत्त चौकात तुमची काय मागणी आहे? शिवतीर्थ विकसित करायचं आहे. दिले का पैसे? ओके, झालेले आहेत. मग मी आता काय पाहिजे आणखी तुम्हाला ते सांगा. आणि म्हणून ऑलरेडी घेऊन आलाय बाबा राजेंद्र बाबा. आणि म्हणून मी आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून ही कामं करायची आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी येथे प्रीती संगम बाग इथे मोकळ्या जागेत ऑडिओ विजन हॉल बांधणे, त्यासाठी पैसे पाहिजे. कर्मवीर भाऊराव पुतळा या ठिकाणी शॉपिंग सेंटर, पार्किंग इमारत बांधणे. कराड नगर परिषद मालकीच्या जागेत मार्केट बांधणे. नगर परिषद मालकीच्या शनिवार पेठेतील आरक्षण भरपूर आहे, ते सगळं वाचत नाही मी. किती पैसे आहेत हे सगळे? 40 कोटी आहेत. एकदम कमी आहेत, काय प्रॉब्लेम नाही. नगर विकासकडे भरपूर पैसे आहेत बाळासाहेब. आणि हा देणारा आहे, हा घेणारा नाही. हे देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि मग दोन्ही हाताने आतापर्यंत देत आलोय. मी एवढंच सांगतो, मी जे बोलतो ते करतो. एकदा मी कमिटमेंट केल्यानंतर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून जे आहे ते मोकळ्यापणाने करत असतो. जे होणार आहे तेच बोलतो, जे नाही होणार ते बोलत नाही. या 2 तारखेला शिवसेना प्रणित यशवंत विकास आघाडी, लोकशाही विकास आघाडी या आघाडीतल्या सगळ्या लोकांना आपण विजयी करा. ज्यांचा नारळ आहे, नारळ बरोबर फुटला पाहिजे. आणि काही लोकांना नारळ दिला पाहिजे, घरचा रस्ता दाखवला पाहिजे. आणि याचा परिवर्तन कराडचं झालं पाहिजे. कराड शहर
हे ऐतिहासिक शहर आहे आणि म्हणून मला अभिमान आहे, या सातारा जिल्ह्यात माझा जन्म झाला. या जन्मभूमीमध्ये मी आल्यानंतर एक वेगळा आनंद मला मिळतो, एक वेगळे आपल्या मातीतली माणसं मिळतात. आणि म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढं काही काम करता येईल तेवढं मी करणार. मी स्वतःला भाग्यवान समजेन. या कराड, शाटी जेवढं काही करता येईल तेवढं आपण करू.